नमस्कार, मी विजया वामन. आपला आवाज चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये नेमकं कोणाचं पारडं जड आहे हे समजून घेण्यासाठी सगळ्या मतदारांपुढे जात आहे. नेमकं वारं कुणाच्या बाजूने आहे, पारडं कुणाचं जड आहे, लोकांना परिवर्तन हवं आहे की नाही हे आपण जाणून घेतलेलं आहे. स्थानिक जे दुकानदार आहेत त्यांच्याकडून समजून घेतलं. पण या ठिकाणी IT मतदार मोठा आहे, सुशिक्षित चेहरे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आता आपण सोसायटीमध्ये आलोत. आपण आत्ता आहोत गणाधीश सोसायटी या ठिकाणी. या ठिकाणच्या महिलांना नेमकं काय वाटतं, परिवर्तन झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे आणि त्यांचा कल कुणाच्या बाजूने आहे हे आपण समजून घेणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की म्हणजे तुम्ही पाहताय निवडणुकांचं वारं वाहतंय. तुमच्याकडे अनेक उमेदवार येत आहेत, चेहरे येत आहेत, पक्ष येत आहेत. तर काय वाटतं, आता परिवर्तनाची गरज आहे की नाही? आहे, परिवर्तनाची गरज आहे. काय वाटतं? हो, परिवर्तनाची गरज आहे आणि परिवर्तन झालं पाहिजे. तुमच्या समोर 3 उमेदवार आहेत. एक आहेत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, दुसरे अपक्ष उमेदवार आहेत राहुल कलाटे आणि तिसरे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे. काय वाटतं? आम्ही यावेळेला तरी घड्याळालाच मतदान देऊन नाना काटेने म्हणजे हा जो परिसर आहे तो खूप विकसित केला आहे. आता भरपूर इथं सुखसोयी म्हणजे सगळ्यांनाच दिलेत. तर इथून पुढे आम्ही म्हणजे आता तरी सध्या आम्हाला त्यांनाच मत करायचं आहे. म्हणजे नाना काटेंनी केलेला विकास पाहून तुम्हाला असं वाटतं की यावेळी घड्याळ आलं पाहिजे? हो हो. काय वाटतं? घड्याळ आलं पाहिजे. तुमच्या समोर अश्विनी जगताप हे आहेत, राहुल कलाटे हे आहेत. राहुल कलाटे हेही एक सुशिक्षित उमेदवार म्हणून समोर आहेत. कसे पाहता? घड्याळालाच देत. घड्याळच. काय वाटतं? घड्याळालाच मत देऊ आम्ही पण, कारण आम्ही त्यांना म्हणजे जवळून बघितलंय नाना काटेंना. त्यांना दुसऱ्यांशी आमचा तेवढा परिचय नाही. नाना काटे एक व्यक्तिमत्व म्हणून कसे आहेत? छान आहे खूप, म्हणजे असे सपोर्ट करतात. आपण काही माहिती आपण काही त्यांच्याकडे गेलो का की ते सहकार्य करत राहतात सांगितल्यावर. या ठिकाणची काही स्थानिक मुद्दे, प्रश्न, विकास या सगळ्या गोष्टी नाना काटेंच्या माध्यमातून मार्गी लागल्यात का? हो, लागल्यात. म्हणून तुम्हाला वाटतं घड्याळ? हो. ठीक आहे. काय वाटतं, परिवर्तन झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? हो, झालं पाहिजे. मग तुमच्या समोर राहुल कलाटे हे आहेत, अश्विनी जगताप हे आहेत आणि नाना काटे हे आहेत. काय वाटतं, चांगला उमेदवार, योग्य उमेदवार कोण? नाना काटेच. नाना काटे. तेच. काय वाटतं? नाना काटे. नाना काटेंची कामं आहेत? हो, खूप काम आहेत त्यांची. कोणकोणती कामे त्यांनी केली? म्हणजे भरपूर पाण्याचं वगैरे सगळीच कामं त्यांनी छान केलेली आहेत. व्यक्तीसह कधी तुमचा त्यांच्याशी संपर्क आला? संपर्क आला, 2 वेळा आला संपर्क आणि त्यांनी काम सुद्धा लगेच केलं त्यांनी. म्हणून महिला बचत गट वगैरे. मग काय, अश्विनी जगताप, नाना काटे, राहुल कलाटे? नाना काटे. नाना काटे. काय वाटतं? नाना काटे. कामं आहेत? हो. अश्विनी जगताप हे आहेत, राहुल कलाटे हे आहेत, पण आम्ही नाना काटेच करतो. काय वाटतं? नाना काटेच. नाना काटे. हो. काय वाटतं? नाना काटेच. कामं आहेत? हो. व्यक्ती म्हणून कसे आहेत? खूप छान आहे. अश्विनी जगताप यांच्या बाजूने ही सहानुभूतीची लाट आहे. सहानुभूती म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहत नाहीत का? पाहतो की सहानुभूती म्हणून त्यांना श्रद्धांजली देऊ आम्ही, पण आम्हाला नाना काटेंनाच मतदान म्हणजे करणार. बरं. काय वाटतं? नाना काटेंनाच मतदान. अश्विनी जगताप हे आहेत? आहे, पण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली लक्ष्मी जगतापांना, भाऊंना त्यांना. पण नाना काटे अशी एक व्यक्ती आहे की ते सर्वांना धरून चालतात आणि कधीही त्यांना रात्री बेरात्री कॉल जरी कधी केला ते असं कळत कधीच करत नाही. आणि कधी पण हे करा, ते मदतीला हक्काने धावून येतात. राहुल कलाटे हे एक सुशिक्षित चेहरा आहे. त्यांच्या समोरही वाकडचं मॉडेल त्यांनी समोर ठेवलेलं आहे. तिकडे कसे पाहत? त्यांचं तर नाही, पण जास्त करून आम्ही नानांना खूप सपोर्ट देतो आणि तेच आले पाहिजे. आमचा हे महिलांचा एक गट म्हणून म्हणा किंवा चिंचवड परिसरामधून म्हणा, आम्हाला नानाच हवेत. नानाच हवे. नाना काटेच हवेत, कारण ते गोरगरिबांच्या मदतीला खूप धावून जातात. वेळे प्रसंगीनुसार पण ते खूप मदत करतात, म्हणून नाना काटेचे हवे असं आम्हाला वाटतं. बरं. अश्विनी जगताप, राहुल कलाटे? नाही, म्हणजे यांच्याशी जास्त संबंध असल्यामुळं मग हेच याच्यामध्ये संपर्कामध्ये बी आहेत आणि ते कामं पण भरपूर करतात. अच्छा, म्हणजे तुमचं थोडक्यात ठरलंय घड्याळ? हो, घड्याळच. घड्याळ. काय? घड्याळच. यंदा घड्याळच. वाजणार. हो, घड्याळच यावर्षी. घड्याळ का नाना काटे? ऍक्च्युली नाना काटे आहेत म्हणून आम्ही घड्याळाला मत देणार. कारण नाना काटे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांनी प्रत्येक वेळेला सर्वांना म्हणजे कुठली अडचण आली तरी त्यांनी भरपूर सपोर्ट केलाय.
त्यांना ते कोणत्या पक्षासोबत आहे त्यापेक्षा नाना काटे हां तिकडं आमचं मत हे मतच घड्याळ. घड्याळच म्हणजे तुमचं ठरलंय थोडक्यात. घड्याळ घड्याळ का नाना काटे? घड्याळ घड्याळ. तर या ठिकाणच्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या अशा आहेत की पक्ष कोणता आहे किंवा त्यांच्या मागे कोण आहे हे महत्त्वाचं नाही, तर नाना काटे हे एक व्यक्तिमत्वच असं आहे की जे व्यक्तिमत्व सर्वांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे जिकडे नाना काटे तिकडे महिलांचा कल दिसतोय. त्यांच्या म्हणण्यानुसार तर घड्याळ आणि नाना काटे दोन्ही पाहिजेत. आता पाहणं हे गरजेचं असणार आहे की नेमकं मतदानाच्या दिवशी काय घडतंय आणि विजय हा कुणाचा होतोय. कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह मी विजया वामन, आपला आवाज.